नमस्कार मित्रांनो, राज्यातील शेतकरी कर्जमाफीला आता खूप मोठा वेग आला आहे मित्रांनो. अशी माहिती सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने येथे दिलेली आहे. जी कर्जमाफी 2 जून 2026 रोजी प्रसिद्ध झाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या नावाने. आता त्या कर्जमाफीसाठी जे आहे की 3-4 जून ते 7-8-10 जूनपर्यंत जे आहे की सर्व राज्यातील जे बँक आहे आणि ज्या बँकांमध्ये पात्र शेतकरी लाभार्थी त्या शेतकऱ्यांचे सर्व काही कर्ज खाते आता तपासण्यात येणार आहे. आणि अखेर फायनली त्यांच्या नावाच्या त्या सर्व काही याद्या दिनांक 20 जून 2026 अगोदर ह्या प्रसिद्ध केल्या जाईल अशी माहिती त्यांनी तिथे दिली. आणि अर्थातच 25 जून 2026 पर्यंत तुमच्या कर्ज खात्याची सर्व काही रक्कम जी आहे कर्जात बुडलेली ती ते माफ करणे आणि तुमचा 2 लाख रुपयापर्यंतचा सातबारा तिथे हा क्लिअर केला जाईल अशी माहिती त्यांनी आता दिली. आणि एकंदरीत शेतकरी मित्रांनो, जो GR प्रसिद्ध झाला त्याच्या माध्यमातून ही गोष्ट कुठेच माझ्या निदर्शनास आली नाही किंवा मी बघितली नाही की कोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. जर कधी तुम्ही महात्मा ज्योतिराव फुले या कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतला असेल तर तुमच्यासाठी खूप मोठा क्वेश्चन मार्क इथे झालेला आहे. आता ते नेमकं काय नाही, त्या शेतकऱ्यांना किती लाभ मिळाला काय नाही ते सर्व काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. GRच्या माध्यमातून परत एकदा रिपीट ती माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. त्याकरता व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत बघणं हे खूप मोठं अनिवार्य आहे, कारण की कोणत्या शेतकऱ्यांना याच्यात खास करून लाभ मिळणार आहे ते तुम्हाला मी इथे कळणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही कर्ज भरलाय की नाही, अर्थात तुमचं कर्ज कोणत्या वर्षापर्यंत थकीत आहे ते कमेंट करून सांगायला विसरू नका, कारण की नेक्स्ट व्हिडिओमध्ये मला ही एकंदरीत तुमच्या कमेंटच्या माध्यमातून पुढील माहिती देण्यास एकंदरीत सोपी जाते. तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका. आता मित्रांनो, लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे कोणते डॉक्युमेंट असणं, कागदपत्र असणं गरजेचं आहे. सर्वतः तर मित्रांनो, तुमच्याकडे तुमचं फार्मर युनिक आयडी असणं गरजेचं आहे. शेतकरी असल्याचं विशिष्ट ओळखपत्र जे की आता मला तरी वाटतं सर्व शेतकऱ्यांकडे असेलच. आणि ते सर्व काही तुमचं ॲग्रीस्टॅगवरती त्याची नोंदणीकृत नोंद असणे गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो, तुमच्या आधार कार्डाचं आधार प्रमाणीकरण झालेलं देखील असणं गरजेचं आहे. हे सर्व काही डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. इतर कोणत्याही डॉक्युमेंटची गरज पडणार नाही. बँकेत गेल्याच्या नंतर मॅनेजर तुम्हाला सर्व काही माहिती प्रोसेस सांगून देईल. तर ते पुढे आपण बघणार आहे. आणि ही जे कर्जमाफीची प्रोसेस होणार आहे ती ऑनलाईन पद्धतीने देखील इथे होणार आहे मित्रांनो. आणि आता जसं की शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, ह्या कर्जमाफीमध्ये जर कधी तुम्ही पहिल्या कर्जमाफीचा लाभ घेतला असेल तर त्यांना अडथळा येत येणार आहे. तर ते स्क्रीनवरती त्या GR मधला टेक्स्ट इथे लावतो जे की मी तुम्हाला सांगू शकतो. ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेचा लाभ मिळाला आहे अशा शेतकऱ्यांना दिनांक 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन पुनर्गठन केलेल्या थकीत हप्त्यांची दिनांक 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेल्या व दिनांक 31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम ₹50,000 पर्यंत असल्यास त्यांना या योजनेअंतर्गत ₹50,000 अधिकतम मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. तर मित्रांनो, हे जे यांनी हा जो मुद्दा याच्यामध्ये ॲड केलेला आहे याच्यातून हा मुद्दा बऱ्याच लोकांना इथे कळालाच नाही नेमकं काय आहे, कारण की साहजिकच आहे की एवढ्या लंब्या अक्षरांमध्ये यांनी हा मुद्दा इथे दाखवला आहे की साहजिकच आहे, कोणाला इथे कळणारच नाही. तर तो तुम्हाला मी थोडक्यात समजून सांगतो. तर मित्रांनो, 2019 अंतर्गत डिसेंबर 2019 मध्ये जी कर्जमाफी महात्मा ज्योतिराव फुले ही झाली होती त्याच्यामध्ये जर कधी तुम्ही लाभ घेतलेला असेल आणि तुमचं कर्ज माफ झालं असेल आणि परत तुम्ही 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत कर्ज काढलेलं असेल तर तुम्हाला फक्त तिथे ₹50,000 रुपयापर्यंतच्याच कर्जमाफीचा लाभ इथे मिळणार आहे. तर सुरुवातीला जसं की तुम्हाला सांगितलं त्यांच्यासाठी प्रश्नार्थक चिन्ह तर हेच आहे मित्रांनो. ते जर कधी तुम्ही महात्मा ज्योतिराव फुले ज्या कर्जमाफी योजनेत पात्रता घेतलेली असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा चान्स खूपच कमी आहे त्याच्यातून लाभ मिळायचा. तर याचं एक महत्त्वाचं अपडेट त्यांच्यासाठी इथे होतं. आता बाकीच्या ज्या गोष्टी आहे मित्रांनो, जर कधी तुमचं 2 लाखावरील कर्ज असेल तर याच्यात माफीत बसणार की नाही याच्या संदर्भातला आपण पहिल्या देखील ऑलरेडी 1-2 व्हिडिओमध्ये माहिती सांगितली. याच्यासाठी OTS ऑल टाइम सेटलमेंटचा समझोता यांनी काढलेला आहे. जे की 31 मार्च 2027 पर्यंत OTSच्या माध्यमातून तुम्हाला 2 लाखाच्या वरील कर्ज भरण्याची जे की मुदतवाढ इथे देण्यात आली आणि त्याच्या अंतर्गत तुमचं 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज हे इथे माफ होणार आहे अशी माहिती आता GRच्या माध्यमातून ते प्रसिद्ध झालेली आहे. आणि लवकरच याद्या फायनल होईल 25 जून 2026 पर्यंत अशी माहिती राज्याच्या सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या माध्यमातून इथे जारी करण्यात आले. तर याचं एक महत्त्वपूर्ण अपडेट होतं 4 ते 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचं काम केलं. तुमचे काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंट करून सांगू शकता. आणि पुढील असलेले महत्त्वपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलमध्ये नक्कीच तुम्ही सबस्क्राईब इथे करू शकता. खूप खूप धन्यवाद.